नमस्कार. मालिकेच्या 7 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर सायली ही प्रतिमात्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते. तिला खूप आठवण येत असते, ती म्हणजे तिच्या आईची. तिला प्रतिमात्या मांडीवर घेऊन अंगाई गीत गात असतात. प्रतिमात्यांचा पण जीव कासावीस होत असतो. सायली म्हणते, जेव्हापासून तन्वीने ठरवलेलं आहे की प्रतिमात्यांना घेऊन जायचं आहे, तेव्हापासून मला एवढा त्रास का होतोय मला कळतच नाही आहे. नक्की काय कारण आहे याच्या मागं? हा प्रश्न इकडे सायलीला पडलेला असतो. सायली मात्र खूपच रडत असते. तिला कळत नाही आहे की अचानक काय झालं आहे, अचानक एवढा सगळा त्रास मला का होतोय. हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. सायली म्हणत असते की माझ्या आईची नाळ माझ्यापासून तुटती की काय, अशी अवस्था झाली आहे माझी. मला खूप त्रास होतोय. मला प्रतिमात्यांसोबत राहायचं आहे, मला हे सहन होत नाही. ह्या गोष्टी सायलीला आठवत असतात. त्याचबरोबर तिला हाही आवाज ऐकू येतो की आई गा ना अजून ग, मला अजून झोप येत नाही आहे, तू गा. हा आवाज तिच्या कानावर पडू लागतो. म्हणजे प्रतिमात्या अंगाई गीत गात आहेत आणि सायलीची मेमरी परत येत आहे. या गोष्टींची जाणीव ही सायलीला होत आहे. सायली कासावीस होऊ लागलेली आहे. अगदी गाडीत बसल्यानंतर जसा सायलीचा जीव कासावीस होतो, त्याचबरोबर कारंजांच्या जवळ गेल्यावर सायलीचा जीव कासावीस होतो, त्या पद्धतीने आजही प्रतिमात्यांची अंगाई ऐकताना सायलीचा जीव कासावीस होत आहे. सायलीला त्रास होत आहे. या सगळ्या गोष्टी सायलीला आठवत आहेत. त्याचबरोबर सायलीला कळत नाही आहे की नक्की आपल्याला आणखी काय होतं आहे. ह्या गोष्टी सायलीला आठवतच नाहीत. सायलीला फक्त एकच जाणवतंय की आपल्या हातून काहीतरी तुटतंय, आपल्या हातून काहीतरी जातंय. याच गोष्टी सायलीला आठवत आहेत. सायली मात्र खूपच कासावीस होत आहे. आणि इकडे प्रतिमाची पण अवस्था तशीच झालेली आहे. त्या दोघींना जणू काही जाणवायला लागलेलं आहे की त्यांचं एकमेकींशी असलेलं नातं, त्यामुळं त्या दोघी कासावीस होत आहेत. आता प्रतिमाला जाणवतंय की सायली हीच तिची मुलगी आहे. मग प्रतिमाने सायलीला मिठीत घेतलेलं आहे. सायलीने पण प्रतिमाला घट्ट मिठी मारलेली आहे. आणि आता प्रतिमा आणि सायली त्यांना आठवलेलं हे सत्य आहे ते सर्वांच्या समोर आणणार आहेत, सर्वांना सांगणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होतं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सायली खूपच चिडलेली असते. अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की मी प्रियाला माझ्यापासून दूर ढकलण्यासाठी हे सगळं नाटक केलेलं आहे. सायलीला खूप राग आलेला असतो, खूप वाईट वाटत असतं. सायलीला असं वाटत असतं की अरे हे सगळं काय होतंय. अर्जुन सर माझ्याशी नीट वागले की मला असं वाटतं की त्यांच्यात आणि माझ्यात काहीतरी आहे, पण अचानक अर्जुन सर पुन्हा सगळा असा बॉम्ब फोडतात आणि मला कळतच नाही आहे की हे सगळं काय होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी सायलीला आठवू लागलेल्या असतात आणि सायली विचार करत असते. त्याचवेळी सगळेजण आता जेवायला बसलेले असतात आणि प्रिया तिथे येते आणि सगळ्यांच्या समोर म्हणते की बाबा मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. कारण प्रियाने मुद्दामहून ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता मी आईला इथून घेऊन जाणारच आहे. मग प्रिया रविराजला म्हणते की बाबा आईची रिकव्हरी फास्ट होत आहे, आपण आईला आपल्या घरी घेऊन जाऊया का? मला असं वाटतंय की आपण आईला आपल्या घरी आपल्यासोबत घेऊन गेलं पाहिजे. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो. कारण रविराजलाही धक्का बसलेला असतो. रविराजलाही कळत नाही आहे की अचानक हा निर्णय का घेतला जातो आहे. त्याला कळतच नाही आहे की अचानक ही तन्वी असं का म्हणते. पण प्रियाचं असं म्हणणं आहे की आपण किती दिवस इथं राहायचं, आपल्या घरी गेलं पाहिजे. खरं तर प्रियाला सायलीला तोडायचं असतं म्हणून तिनं हे सगळं बोलत असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की या सायलीला मी तिच्या आईपासून तोडणार आहे, कारण अर्जुनने मला नकार दिलेला आहे, अर्जुनने माझं प्रेम नाकारलेलं आहे, तर त्याची शिक्षा ही या सायलीला झालीच पाहिजे असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासाठी तिने हे सगळं करत असते. त्यावेळी मात्र इकडे सायलीला मात्र खूप तुटल्यासारखं होत असतं आणि प्रियाला सायलीने बोललेली असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू किती चांगली आहेस, काय आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कट, कारस्थान, डाव ह्या शब्दांचा अर्थ तुला कळणार पण नाही ग, कारण त्याच्यापेक्षा तू भयानक गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे तुला काय माहिती कट कारस्थान काय असतं आणि यांनी तुझ्या विरोधात कट कारस्थान केले असं तुझं म्हणणं आहे ना. तुला काय माहिती आहे तू काय कट कारस्थान केले ते.
ज्या माणसाने आपल्याला आयुष्यभर सांभाळलं, अगदी तळहातावरच्या फोडासारखं जपलं, त्या माणसावरती तू कुणाचा आरोप करून त्या माणसाला, देव माणसाला जेलमध्ये पाठवलेलं आहे. आणि तू काय सांगतेस ग? आम्ही तुझ्या विरोधात कटकारस्थान केले. कटकारस्थान तर तू आमच्या विरोधात केलेलं आहे, ज्याची तुला कल्पना पण नाही की तू कोणत्या पद्धतीचं कटकारस्थान केलेलं आहे. हे सगळं सायली बोललेली असते आणि प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं. म्हणून तर प्रियाला आता असं वाटत असतं की आपण ह्या सायलीला हिच्या आईपासून या सगळ्यांपासून तोडायचं, म्हणून तिने आता प्रतिमाला घरी घेऊन जायचा निर्णय घेतलेला असतो. इकडे अर्जुन त्याचबरोबर चैतन्य बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की मला असं का वाटतंय की प्रतिमा आत्याला त्या घरी नाही पाठवलं पाहिजे, कारण ती जी तन्वी आहे ती वाटते तशी नाही आहे. ती खूप विचित्र मुलगी आहे. त्यामुळं मला आता असं वाटत आहे की काहीही झालं तरी प्रतिमा आत्यांना तिथे पाठवायचं नाही. इथे आपण सगळेजण असतो, सायलीसोबत असते सारखी, आणि प्रतिमा आत्याला सायलीसोबतच खूप छान वाटतं. त्यामुळं मी आता सगळ्यांना सांगणार आहे की प्रतिमा आत्याला घेऊन नका जाऊ. सायली तर डिस्टर्बच झालेली असते, ती अस्वस्थ होत असते, ती कासावीस होत असते. तिला कळतच नसतं की ह्या सगळ्यामुळं काय होतंय. तिला मात्र खूपच त्रास होत असतो. आणि मग सायली प्रतिमा आत्यांच्या रूममध्ये जाते. प्रतिमा आत्या तिच्यासाठी अंगाई गातात, तिला विचारतात की काय झालंय, पण सायली काहीच सांगत नाही, फक्त रडत असते. तिचा जीव मात्र कासावीस होत असतो. मग प्रतिमा आत्या तिला विचारू लागतात की काय झालंय. तेव्हा सायली म्हणते मला ना खूपच तुटल्यासारखं वाटतंय. मग प्रतिमा आत्या तिला मांडीवर झोपवतात आणि तिच्यासाठी अंगाई गाऊ लागतात. तेव्हा सायलीला ती अंगाई आधी आठवली असं आठवायला सुरुवात होती, आणि ही अंगाई आपण याआधी ऐकलेली आहे हे तिला आठवत असतं. त्यानंतर प्रतिमा आत्यांना ती म्हणू लागते की प्रतिमा आत्या, मला ना वेगळंच काहीतरी जाणवतंय. माझी नाळ तुटली जाते. जेव्हापासून प्रियाने ठरवलेलं आहे की तुम्हाला त्या घरी घेऊन जायचं आहे, तेव्हापासून मला त्रास होत आहे. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की मलाही सेम होत आहे. आणि इकडून सायलीला ते शब्द ऐकू येतात, आई गा ना अजून, कारण प्रतिमाने अंगाई गायची थांबवलेली असते. म्हणून सायली म्हणत असते की गा ना अजून, आई गा ना अजून. हा आवाज प्रतिमाच्याही कानावर पडतो आणि इकडे सायलीच्याही कानावरती तो आवाज पडलेला असतो. आणि त्याचबरोबर सायली प्रतिमाला म्हणत असते की आई गा ना अजून. आणि मग सायलीला कुठंतरी जाणवतं की हा आवाज आपण याआधी ऐकलेला आहे, आणि सायलीला कळतं की हे सगळं आपल्यासोबत याआधीही घडलेलं आहे. आपण आईच्या मांडीवर असंच झोपलेलं असायचो, आई आपल्यासाठी गायची. आणि सायलीला तिचा भूतकाळ आठवू लागलेला आहे. अखेर प्रतिमाच्या मांडीवर अंगाई ऐकताना, प्रतिमा अंगाई गात असते, ती ऐकताना सायलीची मेमरी परत आलेली आहे आणि तिला तिचा भूतकाळ आठवलेला आहे. आणि सायली आई अशी हाक मारते आणि प्रतिमाला घट्ट मिठी मारते. आणि त्या क्षणी प्रतिमालाही कळून चुकतं की नक्कीच काहीतरी वेगळं जाणवतंय. सायली जेव्हा माझ्याजवळ असते तेव्हा मला माझी तन्वी माझ्याजवळ आहे असं वाटत असतं, हे प्रतिमालाही जाणवतं. आणि मग इकडे पूर्णाजी, रविराज प्रतिमा आणि सायलीकडे येतात आणि पाहतात. तेव्हा प्रतिमा सांगते की हीच आपली तन्वी आहे, हीच आपली तन्वी आहे असं प्रतिमा सगळ्यांना सांगत असते आणि ती रडत असते. रविराजलाही म्हणत असते की हीच आपली तन्वी आहे. रविराज पण प्रतिमाकडे पाहतच राहतो, कारण इतक्या दिवस प्रतिमाने कधीच सांगितलं नव्हतं, पण आज प्रतिमा सर्वांच्या समोर सांगत आहे की हीच आपली तन्वी आहे. त्यामुळं रविराज पण विचार करू लागलेले असतात. रविराजलाही कळत नसतं की नक्की आता ह्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे. तेव्हा सायली सांगते की बाबा, तुम्ही माझे बाबा आहात. तेव्हा रविराज म्हणतो की काय आहे हे, कारण सायलीला मी असं कधी बोलताना पाहिलेलं नाही. आणि त्यापेक्षाही वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची, कारण प्रियाला तर कळायचंच बंद झालेलं असतं. प्रियासाठी ही गोष्ट खूपच भयानक असते. सायलीने रविराजला बाबा अशी हाक मारलेली असते, तर प्रतिमाला आई अशी हाक मारलेली असते. आणि सायली सांगत असते की मला माझा भूतकाळ आठवतोय, मला लहानपणीच्या आठवणी आठवत आहेत. माझी आई, माझे बाबा, आम्ही यायचो या घरी, हे ती सांगू लागते. आणि तुम्हीच माझे आई बाबा आहेत हे ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.